हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूयात. देव सिंघानिया ग्रुपचा CEO तब्बल 7 वर्षांनंतर भारतात परत आला होता. 7 वर्षांपूर्वी त्याच्यासोबत असं काही घडलं होतं की त्याच्या कुटुंबाने त्याला घराबाहेर काढलं होतं. त्याला स्वतःचं स्पष्टीकरण देण्याची संधीही दिली नव्हती आणि त्याला त्याच्या आईपासून दूर केलं होतं. नेमकं 7 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते पुढे आपल्या या कथेत कळेलच. देव सिंघानिया कॉर्पोरेशनचा CEO आणि आशियातील नंबर 1 बिझनेसमन. प्लेबॉय स्वभावाचा, पण तितकाच क्रूरही. एकदा राग आला की तो लवकर शांत होत नाही. निळे डोळे, गोरा रंग, काळे केस, 6.3 फूट इंच, मजबूत शरीरयष्टी. प्रत्येक मुलगी त्याच्यावर फिदा व्हावी असाच त्याचा व्यक्तिमत्व. पण त्याची एक वेगळीच सवय होती. त्याला एखादी गोष्ट आवडली तर ती त्याचीच होते, मग ती एखादी वस्तू असो किंवा एखादी मुलगी. तानिया रावत, श्रीमंत घरातील मुलगी, पण अजिबात गर्व नाही. तिचे भुरे डोळे, कमरेपर्यंत लांब काळे केस, लांब सडक पापण्या, सडपातळ कंबर, गोरा रंग आणि गुलाबी ओठ. तिचं सौंदर्य खूपच आकर्षक होतं. उंच साधारण 5.5 फूट आणि आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. सिंघानिया कुटुंब. हंसराज सिंघानिया कुटुंब प्रमुख, वीर सिंघानिया वडील, सोनाली वीर सिंघानिया आई, देव सिंघानिया मुख्य पात्र, देविका जी आहे ती बहीण आहे. रावत कुटुंब. अविनाश राऊत वडील, रेश्मा रावत आई, तानिया रावत मुख्य नायिका. तर आता आपण सुरू करूयात कथेला. न्यूयॉर्क. एक मुलगा एका उंच इमारतीसमोर उभा होता आणि त्या इमारतीकडे पाहत होता. त्या इमारतीवर मोठ्या अक्षरात आर्यस लिहिलेलं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर एक 15 वर्षाचा मुलगा फिरत होता, रडत ओरडत. आजोबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच केलं नाही. पण कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. इतक्यात एक आवाज त्याच्या कानात आला, सर, आत चला, सगळे आपली वाट पाहत आहेत. तो आपल्या विचारातून बाहेर आला आणि आत गेला. कंपनीत प्रवेश करताच सगळे कर्मचारी उभे राहून त्याला गुड मॉर्निंग म्हणत होते, पण त्याने कुणालाही उत्तर दिलं नाही. तो थेट आपल्या प्रायव्हेट लिफ्टमध्ये गेला. त्याच्या मागे त्याचा असिस्टंट आणि बॉडीगार्ड होते. लिफ्ट थेट 81व्या मजल्यावर जाऊन थांबली. तो बाहेर आला आणि सरळ आपल्या केबिनमध्ये गेला. केबिनकडे एक नजर टाकून तो आपल्या खुर्चीवर बसला. हा मुलगा दुसरा कोणी नसून देव सिंघानिया होता. त्याचा असिस्टंट रोहित होता. देव केबिनमध्ये गेल्यानंतर रोहितही आपल्या केबिनमध्ये गेला. एक फाईल घेऊन परत आला आणि दरवाजा ठोठावला. कम इन, देव म्हणाला. रोहित आत आला आणि फाईल त्याला दिली. यानंतर ते दोघे मीटिंग रूममध्ये गेले. तिथे एक सुंदर मुलगी आणि 3 पुरुष त्यांची वाट पाहत होते. देव आत येताच त्याची नजर त्या मुलीवर स्थिरावली. तिची परफेक्ट फिगर आणि सडपातळ कंबर पाहून त्याच्या ओठांवर स्मित उमटलं. त्या मुलीने लाल रंगाचा बिझनेस सूट आणि पांढरा शर्ट घातला होता. हाय पोनीटेल, लाल लिपस्टिक तिच्या गोऱ्या रंगावर खूपच खुलत होती. ती मुलगीही देवकडे आकर्षित नजरेने पाहत होती. देव तिची नजर ओळखून हलकसं हसला आणि आपल्या सीटवर जाऊन बसला. सर्वजण आपापले आयडिया डिस्कस करू लागले. थोड्याच वेळात मीटिंग संपली. ती आपल्या सीटवर बसूनच राहते. सगळेजण बाहेर जाण्याची वाट पाहत असते. जसे सगळे त्या मीटिंग रूममधून बाहेर जातात, आता त्या मीटिंग रूममध्ये फक्त देव आणि ती मुलगी उरलेले असतात. त्या मुलीचं नाव रवीना होतं. रवीना हळूहळू चालत देवच्या जवळ जाते आणि थेट जाऊन त्याच्या मांडीवर बसते आणि आपले हात त्याच्या गळ्यात टाकते. देव तिच्याकडे बघून हलकसं स्मित करतो आणि काहीही न बोलता तिच्याकडे पाहत राहतो. देवच्या मनात काय चाललंय हे रवीना समजू शकत नव्हती.
पण ती देवला आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. ती हळूहळू आपला हात त्याच्या चेहऱ्यावर फिरवू लागते आणि मोहक आवाजात म्हणते, मिस्टर आर्यस, आय वॉन्ट यू. तिच्या बोटांच्या स्पर्शाने देवही हळूहळू मदोष होत होता. देव आपला एक हात तिच्या केसांमध्ये घालून तिचं डोकं आपल्या जवळ ओढतो आणि वेळ न दवडता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. तो तिला जोरात किस करू लागतो. रवीना देखील त्याच्या त्या वाईल्ड स्वभावाला साथ देत त्याला तितक्याच जोमाने प्रतिसाद देते. साधारण 15 मिनिटांनंतर दोघांचे श्वास जोरात चालू लागतात. तेव्हा ते एकमेकांपासून दूर होतात. देव तिच्या ओठांना हलकसं चावतो. मग तिच्या मानेवर आपले ओठ फिरवू लागतो. हळूहळू दोघेही एकमेकांत हरवून जातात. त्यांच्या अंगावरील कपडे खाली पडलेले असतात. देवचे हात तिच्या शरीरावर फिरत असतात आणि रवीना देखील त्याला घट्ट पकडून ठेवते. थोड्याच वेळात देव तिला मीटिंग रूममधील एका सिक्रेट रूममध्ये घेऊन जातो. त्यावेळी दोघेही एकमेकात पूर्ण गुंतलेले असतात. देव तिला बेडवर झोपवतो आणि काही वेळानंतर दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. थकल्यानंतर ते बेडवर पडून राहतात. देव एक सिगारेट काढतो आणि ओढू लागतो. खोली सिगारेटच्या धुराने भरून जाते. थोड्याच वेळात तो पुन्हा तिच्याशी तसंच वाकू लागतो. अचानक तो जळती सिगारेट तिच्या मानेजवळ लावतो, ज्यामुळे रवीना जोरात ओरडते. ती वेदनेने तडफडत असते. पण देव अजूनही आक्रमकपणे वागतो आणि विचारतो, सांग, तुला कोणी पाठवलं आहे? घाबरलेली रवीना उत्तर देते, मॅक्सने. हे नाव ऐकताच देव हलकसं हसतो आणि तिला तशीच सोडून वॉशरूममध्ये जातो. रवीना बेडवर बेशुद्ध पडलेली असते. काही वेळानंतर देव परत येतो. तिच्याकडे बघतो आणि आपल्या बॉडीगार्डला फोन करतो. बॉडीगार्ड येतात आणि देवचा आवाज त्यांच्या कानात पडतो, हिला घेऊन जा. ते रवीनाला घेऊन जातात. त्यानंतर देव रोहितला बोलावतो आणि म्हणतो, मॅक्सचा बंदोबस्त करा. आणि मग तो आपल्या केबिनमध्ये जातो. शिमला. डोंगरांच्या मध्ये एक मोठा बंगला होता. त्या बंगल्याच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत किंग साईज बेडवर एक अतिशय सुंदर मुलगी एखाद्या लहान मुलीसारखी गुडूप झोपलेली होती. तिने एक मोठा टेडी बिअर मिठीत घेतलेला होता. खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. तेव्हा ती ब्लँकेट ओढून पुन्हा झोपते. पण काही मिनिटातच तिची झोप उडवायला तिचे बेस्ट फ्रेंड खोलीत येते. ती मुलगी तिला झोपलेलं पाहते आणि तिचा राग वाढतो. ती फोन काढते आणि कॉल करते, पण झोपलेली मुलगी फोनकडे दुर्लक्ष करते आणि उलट बाजूला वळून पुन्हा झोपते. हे पाहून ती मुलगी अधिकच चिडते. ती हळूहळू चालत तिच्या जवळ जाते आणि अचानक तिच्या कानाजवळ ओरडते, तानिया. होय, हीच आपली खट्याळ नायिका तानिया आणि तिची बेस्ट फ्रेंड जीविका, जी लहानपणापासून तानियाच्या कुटुंबासोबतच राहते. तानिया अचानक घाबरून उठते, ब्लँकेट सकट खाली पडते आणि ओरडते, आई ग, माझी कंबर मोडली. जीविका तिच्याकडे रागाने बघते आणि तानिया मात्र खोडकरपणे हसत तिच्याकडे पाहते आणि म्हणते, हाय जीविका बेबी, मी तर फक्त मजाक करत होते. तिला माहिती होतं की जीविका आता तिला सोडणार नाही, कारण फक्त तानियाच्या झोपेमुळे आज दोघी कॉलेजसाठी उशिरा आल्या होत्या आणि त्यामुळे जीविका खूपच रागात होती. जीविका धावत तानियाकडे जायला लागते, पण तिच्या आधीच तानिया ब्लँकेट घेऊन पळत वॉशरूममध्ये जाते आणि आतून दरवाजा लॉक करते. त्यामुळे जीविकाचा राग अजूनच वाढतो. ती चिडून म्हणते, तानिया, मी तुला फक्त 5 मिनिटं देते. जर 5 मिनिटात खाली आली नाहीस तर मी तुला सोडून एकटीच जाईन आणि मग कधीच तुझ्याशी बोलणार नाही.
तानिया घाईघाईने तयार होऊन खाली हॉलमध्ये येते. तिला सोफ्यावर बसलेली जीविका दिसते. ती हळूच मागून जाऊन जीविकाला हग करते आणि लगेच जीविकाला कळतं की ती तानिया आहे. तानिया पाऊट करत म्हणते, जीवी, माफ कर ना यार, आता कधीच लेट होणार नाही. जीविका म्हणते, ठीक आहे, आता चल, आपण खूप लेट झालोय. क्लासला उशीर झालाय तर काय होईल, तुला माहीत आहे ना. आणि उद्या आपण मुंबईला जाणार आहोत. त्यासाठी आज मम्मी डॅडीला पटवायचं आहे. न्यूयॉर्क. जंगलाच्या मध्ये एक जुनं खंडहर होतं. त्याच्या एका अंधाऱ्या खोलीत एक माणूस उलटा टांगलेला होता. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि शरीरभर लाल जखमा होत्या. जणू त्याला आताच खूप मारहाण झाली होती. तो बेशुद्ध अवस्थेत होता. तेवढ्यात त्या खोलीत एक मुलगा येतो. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. तो शांतपणे जाऊन खुर्चीवर बसतो, जणू एखादा राजा. एका पायावर दुसरा पाय ठेवून तो आपल्या माणसाला विचारतो, काही बोलला का हा? तो माणूस म्हणतो, नाही बॉस, काहीच सांगत नाही. असं वाटतंय जणू मॅक्स कुठे गायबच झाला आहे, जणू तो या जगातच नाही. हे ऐकताच तो मुलगा रागाने त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, देव सिंघानियाच्या माणसासाठी कुणाला शोधणं इतकं कठीण कधीपासून झालं. इतकं बोलून तो आपल्या बंदुकीने त्या माणसाच्या कपाळावर गोळी झाडतो. तो माणूस जागीच मरतो. तिथे उभे असलेले सगळे लोक देवला पाहून घाबरतात. देव एक चाकू घेऊन त्या टांगलेल्या माणसाजवळ जातो आणि आपल्या दुसऱ्या माणसाला म्हणतो, याला शुद्धीवर आणा. एक माणूस गरम पाणी आणतो आणि त्या माणसाच्या अंगावर ओततो. गरम पाणी लागताच तो जोरात ओरडतो आणि शुद्धीवर येतो. तो देवकडे पाहून म्हणतो, देव सिंघानिया, जर मला मारायचंच असेल तर थेट मारून टाक. असा त्रास का देतोयस? देव त्याच्याकडे पाहून हलकी स्मित करतो आणि चाकू हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर फिरवायला लागतो. त्या माणसाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तो भीक मागत म्हणतो, मला संपवून टाका, असा त्रास देऊ नका. देव अचानक त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार करतो. त्याच्या चेहऱ्यावर जखम होते आणि रक्त वाहू लागतं. त्यानंतर देव चाकू त्याच्या पोटात खुपसतो. त्या माणसाच्या किंकाळ्या खोली भरून जाते. किंकाळ्यांनी खोली भरून जाते आणि त्या किंकाळ्यात देवला एक विचित्र समाधान मिळतं. तो आपल्या माणसाला म्हणतो, याला घेऊन जा आणि जनावरांना खायला टाका. इतकं बोलून देव तिथून निघून जातो. संध्याकाळी 7 वाजता देवला एक कॉल येतो. तो कॉल उचलून काही वेळ बोलतो. 5 मिनिटांनी तो आपल्या असिस्टंटला फोन करून म्हणतो, जेट तयार ठेव, भारताला जायचं आहे. हे ऐकून रोहितचा अक्षरशः तोंड उघडं राहतं, कारण गेली 7 वर्ष देवने भारताचं नावही घेतलं नव्हतं. तिथला सगळा व्यवसाय त्याचा असिस्टंटच सांभाळत होता. शिमला. तानिया आणि जीविका कॉलेजमध्ये होत्या, कारण आज त्यांचा रिझल्ट लागणार होता. अचानक त्यांच्या फोनवर कॉलेजच्या वेबसाईटचं नोटिफिकेशन आलं, तुमचा रिझल्ट जाहीर झाला आहे, कृपया चेक करा. तानियाने लगेच नोटिफिकेशन उघडलं आणि स्वतःचा व जीविकाचा रिझल्ट पाहिला आणि तिच्या तोंडून जोरात किंकाळीच निघाली. दरम्यान कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जीविका बसून नखे चावत होती. तिच्यासमोर अमोन बसला होता. तानिया आणि जीविकाचा बेस्ट फ्रेंड तो कॉफी पीत हसत तिच्याकडे पाहत होता. तेवढ्या तानियाचा आवाज कॅन्टीनमध्ये घुमला, जीवी, तू हे काय केलं आहेस? आवाज ऐकताच जीविका घाबरली, पण पुढच्या क्षणी तिचा धक्का आनंदात बदलला, कारण तानियाने मोठ्याने सांगितलं, माझे 99 आलेत आणि तुझे 97. तू माझ्यापेक्षा 2% कमी घेतलेस. हे ऐकताच अमनच्या तोंडातील कॉफी थेट तानियावर उडाली. तानिया रागाने अमनकडे बघत राहिली आणि
तिचा चेहरा पाहून जीविका जोरजोरात हसू लागली. तानियाला खूप राग आला होता, कारण तिचा ड्रेस खराब झाला होता. ती अमनवर कॉफी फेकणार इतक्यात अमन तिचा अंदाज घेऊन पळाला. त्यामुळे तानियाच्या हातातील कॉफी चुकून जीविकावरच सांडली. तानिया, हे काय केलंस? जीविका ओरडली. आता तानियाला स्वतःला वाचवायचं होतं. तिने पाण्याची बाटली उचलली आणि अमनच्या मागे धावायला लागली. अमन पुढे पळत होता आणि म्हणत होता, अरे तानिया, यावेळी माफ कर, पुन्हा असं नाही करणार. पण तानिया ऐकत नव्हती. तिने संपूर्ण कॅन्टीनमध्ये त्याच्या मागे धावून धावून फेऱ्या मारल्या. शेवटी थकून ती एका जागी थांबली. एका हातात पाण्याची बाटली, दुसरा हात कमरेवर ठेवून ती रुसून बसली. मग खाली जमिनीवर बसून दोन्ही हात गालांवर ठेवले. अमनने मागे वळून पाहिलं तर तानिया रुसून बसलेली दिसली. तो हळूच तिच्याकडे आला. तानियाच्या चेहऱ्यावर हलकी स्मित आली. पण अमन जवळ येताच तिने पाण्याची बाटली उचलून त्याच्यावर फेकायचा प्रयत्न केला. अमन खाली वाकला आणि पाणी थेट त्याच्या मागे उभ्या असलेल्या प्रिन्सिपलवर जाऊन पडलं. प्रिन्सिपलला खूप राग आला, पण ते तानियाला ओळखत असल्याने तिने सॉरी म्हटल्यावर त्यांनी तिला माफ केलं. त्या दिवशी कॉलेजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांनी एकत्र पार्टी केली. पार्टी संपल्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले. तानिया आणि जीविका घरी पोहोचल्यावर त्यांनी आपल्या बाबांना मिठी मारली आणि सांगितलं, मी टॉप केलं. आणि जीविकानेही टॉप केलं. त्यांचे बाबा खूप आनंदी झाले. तानियाने मुंबईत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याबद्दलही बाबांना पटवलं आणि ते तयार झाले. ती म्हणाली, पापा, आज रात्रीच निघायचं आहे. बाबांनी सांगितलं, ठीक आहे, आधी फ्रेश व्हा, मग आपण जेवू. सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर दोघींनी आपापली पॅकिंग सुरू केली. संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र डिनर केलं आणि लवकर झोपायला गेले. निघण्याआधी त्यांच्या आईवडिलांनी काही नियम सांगितले. रात्री बाहेर जायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, जास्त फिरायचं नाही, बॉडीगार्ड सोबतच राहायचं आणि अनोळखी लोकांशी बोलायचं नाही. तानियाने सगळे नियम मान्य केले. सकाळी 4 वाजता त्यांचे बाबा त्यांना एअरपोर्टवर सोडायला गेले. सकाळी 8 वाजता तानिया आणि जीविका एअरपोर्टच्या बाहेर येत होत्या. तेवढ्यात तानिया एका मुलाला धडकली. तिचा फोन खाली पडला. तिने पटकन फोन उचलला आणि त्याच्याकडे न बघता सॉरी म्हणाली आणि पुढे निघून गेली. तो मुलगा तिच्याकडे बघतच हलकेच हसला आणि म्हणाला, ब्युटिफुल. मुंबई एअरपोर्ट. एअरपोर्टच्या बाहेर खूप साऱ्या न्यूज एजन्सीचे लोक जमले होते. देव सिंघानिया ग्रुप ऑफ कंपनीचा CEO तब्बल 7 वर्षानंतर आज भारतात परत येत होता. 7 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे कोणालाच माहिती नव्हतं. पण त्या घटनेमुळे देव कायमचा आपल्या कुटुंबापासून दूर गेला होता. मात्र काल रात्री अचानक त्याला त्याच्या आईचा फोन आला आणि त्यामुळे तो आज परत येत होता. संपूर्ण एअरपोर्टवर खळबळ उडाली होती, कारण आज जगातील सर्वात मोठा बिझनेसमन देव सिंघानिया परत येत होता. तो कितीही प्लेबॉय असला तरी आजपर्यंत कुणीही त्याला नीट पाहिलं नव्हतं. जो कोणी त्याच्यासोबत काम करायचा त्याला तो नेहमी मास्क घालूनच भेटायचा आणि सगळ्या मीटिंग्स ऑनलाईन घेत असे. तरीसुद्धा त्याच्या कामात कधीच अडथळा आला नव्हता. तो फक्त त्या मुलींसमोरच आपला चेहरा दाखवायचा ज्यांच्यासोबत तो रात्र घालवत असे आणि त्यानंतर त्या मुली कुठे गायब व्हायच्या हे कोणालाच माहीत नसायचं. एक उंच, गोरा, मजबूत शरीरयष्टीचा तरुण, केस जेलने सेट केलेले, काळा 3 पीस सूट घातलेला, त्याच्या भोवती
बॉडीगार्ड्सनी पूर्णपणे घेरलेला होता. दुरूनच त्याला पाहून मुली त्याच्याकडे आकर्षित होत होत्या, तर मुलं त्याच्याकडे पाहून जळत होते. मुली त्याच्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच त्याच्या ओठांवर एक खट्याळ हास्य उमटलं, जणू तो त्यांचीच खिल्ली उडवत होता. तो पुढे जात असताना वातावरणातील उत्सुकता वाढत होती. तेवढ्यात त्याचा असिस्टंट रोहित घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सॉरी बॉस, पण या मीडियाला तुमच्या येण्याची बातमी कशी कळली? मला काही कळत नाही. देव फक्त हलकासा हसला, जणू त्याला सगळं आधीच माहिती होतं. तो म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी दुसऱ्या बाजूने बाहेर जातो, तू मीडिया सांभाळ. देव आणि त्याचे काही बॉडीगार्ड दुसऱ्या दिशेने निघून गेले, तर रोहित मीडिया हाताळायला गेला. रोहित दिसताच मीडिया त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागली. देव सिंघानिया कुठे आहेत? ते तुमच्यासोबत नाहीयेत का? रोहित एका रिपोर्टर मुलीला चिडवत होता आणि म्हणाला, का तुम्ही त्यांना मिस करत आहात का? मिस मेहरा, हवं असेल तर मी तुमची त्यांच्याशी बोलणी लावतो. शेवटी माझे सर सुंदर मुलींशी बोलायलाच आवडतं त्यांना. हे ऐकून ती मुलगी लाजली. यानंतर रोहित म्हणाला, सर मीडियासमोर यायला इच्छुक नाहीत. तुम्हाला माहीत आहे त्यांना मीडिया आवडत नाही, पण ते भारतात आले आहेत. जेव्हा ते मीडियासमोर येतील तेव्हा आम्ही कॉन्फरन्स ठेवू, तेव्हा तुम्हाला सगळे प्रश्न विचारता येतील. आता तुम्हाला समजलं असेल, आपला हिरो देव सिंघानिया आहे आणि तानियाशी जो मुलगा धडकला होता तोही देवच होता. दरम्यान देव दुसऱ्या मार्गाने बाहेर जात असताना एक मुलगी धावत येऊन त्याच्यावर धडकली. नंतर कळणार होतं की ती जाणीवपूर्वक धडकली होती. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, हाय हँडसम. देव तिचे इरादे ओळखून खट्याळपणे हसला. ती त्याच्या जवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाली, आज रात्री ताज हॉटेल, रूम नंबर 1153, माझ्यासोबत वेळ घालवशील? देव स्मित करत तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला जवळ ओढतो. दोघांमध्ये काही क्षणांची जवळीक होते आणि नंतर तो तिला डोळा मारत म्हणतो, वेटिंग फॉर मी बेबी. तो निघून जातो आणि ती मुलगीही हसत पुढे जाते. देव आपल्या कारमध्ये बसतो आणि फोनवर न्यूज पाहू लागतो. न्यूज पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित येतं. आय लाईक इट, तो स्वतःशीच म्हणतो. थोड्याच वेळात रोहित कारमध्ये येतो. देव त्याला चिडवत म्हणतो, ती रिपोर्टर खूपच हॉट होती. रोहित त्याच्याकडे बघत म्हणतो, खरंच आता तिच्यातही इंटरेस्ट आहे. देव हसत म्हणतो, नाही रे, ती तर मी तुझ्यासाठी पाहत होतो. रोहित त्याच्याकडे रागाने बघतो आणि देव हसतो, चिल यार, तूच तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस. रोहितही हसतो. तेवढ्यात देव म्हणतो, आज रात्री ताज हॉटेल रूम नंबर 1153 जायचं आहे. रोहित त्रासून म्हणतो, काय, आज पुन्हा कोणीतरी सापडली का तुला? आणि त्यावेळी देव फक्त हसतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी ही सरप्राईज आहे. माझ्या सोबत ये. खरं तर मित्रांनो, तुम्हाला माहीत होण्यासाठी देव आणि रोहित हे लहानपणीचे मित्र आहेत. देवची कार मोठ्या बंगल्याच्या समोर येऊन थांबते. बॉडीगार्ड येऊन कारचा दरवाजा उघडतात. देव जसा कारमधून खाली उतरतो तितक्या त्याच्या कानावर धावत येणाऱ्या एका मुलीचा आवाज येतो. ती मुलगी धावत येऊन देववर उडी मारते. ती पडणार आहे हे लक्षात येताच देव तिला पकडतो आणि आपल्या छातीशी धरतो. आपल्या शांत पण कडक आवाजात म्हणतो, अगं सावध, पडली असतीस तर लागलं असतं.
ती मुलगी पाऊट करत म्हणते, सॉरी भाऊ. देव हसतो आणि तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतो. ती गोड आवाजात म्हणते, भाऊ मी तुम्हाला खूप मिस केलं. देवही म्हणतो, मी सुद्धा तुला खूप मिस केलं बच्चा. तो तिचा हात धरून आत घेऊन जातो. आत गेल्यावर समोर सोफ्यावर बसलेलं त्याचं कुटुंब दिसतं. ती मुलगी आनंदाने ओरडते, आई बघ ना, भाऊ आलेत. तिची आई देवला पाहताच उभी राहते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. देवही भाऊक होऊन तिच्याकडे जातो आणि तिला मिठी मारतो. दोघांना पाहून सगळ्यांचे डोळे पाणावतात. देव आईपासून थोडा दूर होतो. तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, आई आता रडू नको, मी आलो आहे. आई हसत म्हणते, अरे वेड्या, हे आनंदाचे अश्रू आहेत. तुला माहिती आहे का, तू 7 वर्षांनी परत आलास. मला इतका आनंद झाला आहे की आता तुला कुठेही जाऊ द्यावंसं वाटत नाही. संपूर्ण कुटुंब भावूक होतं. तेवढ्यात मागून आवाज येतो, अहो आम्ही पण इथेच आहोत. देव हसतो आणि सगळ्यांना भेटतो. त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत जातो. ही आहे कपूर फॅमिली. देशभर आणि परदेशातही मोठा व्यवसाय असलेलं प्रसिद्ध कुटुंब. मनोहर कपूर कुटुंब प्रमुख, निरंजन कपूर मोठा मुलगा, सेजल निरंजन कपूर, पिहू कपूर मुलगी, विक्रम कपूर धाकटा मुलगा, वेदिका विक्रम कपूर, कुणाल कपूर मुलगा. हे सगळे देवचं मनापासून प्रेम करणारं, त्याला स्वतःचा मुलगा मानणारे लोक आहेत. देव या कुटुंबात कसा आला, हा एक रहस्य आहे जे पुढे उलगडेल. देव आपल्या खोलीत जातो, दरवाजा आतून लॉक करतो आणि बाथरूममध्ये जाऊन शॉवर सुरू करतो. तो पाण्याखाली उभा राहून डोळे मिटतो आणि त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळ उभा राहतो. एक छोटा मुलगा आपल्या कुटुंबासमोर रडत विनंती करत म्हणतो, आजोबा माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच केलं नाही. हे सगळं खोटं बोलत आहेत. मला फसवलं जाते. कृपया मला माझ्या आईपासून वेगळं करू नका. हे आठवताच देवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, जे शॉवरच्या पाण्यात मिसळून जातात. तो डोळे उघडतो, ते लाल झालेले असतात आणि त्यात प्रचंड राग आणि द्वेष भरलेला असतो. तो शॉवर बंद करतो, टॉवेल कमरेला गुंडाळतो आणि केस पुसत बाहेर येतो. मग कपाटातून नाईट ड्रेस घेतो आणि घालतो. यानंतर तो भिंतीजवळ जाऊन एक बटन दाबतो. बटन दाबताच भिंत सरकते आणि आत जिना दिसतो. देव खाली उतरतो. खाली एक गुप्त खोली असते जिथे अनेक पेंटिंग्स असतात. देव कोणाला तरी शोधत असतो. तो एका भिंतीजवळ जाऊन पडदा बाजूला करतो. पडद्यामागे एक कपलचा फोटो असतो. तो फोटो पाहताच देवच्या डोळ्यात पुन्हा प्रचंड द्वेष दिसतो. तो म्हणतो, लवकरच मी तुम्हाला संपवणार आहे, कारण तुमच्यामुळे मी जे सहन केलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही. यानंतर तो आपल्या बालपणातील घटना पेंटिंगद्वारे दाखवू लागतो. काही वेळात पेंटिंग पूर्ण होतं. तो ते पाहतो आणि परत वर आपल्या खोलीत जातो. थोड्या वेळाने तो खाली हॉलमध्ये येतो. सगळ्यांशी बोलतो. पिहू आणि कुणालला गिफ्ट देतो आणि बाकी कुटुंबालाही भेटवस्तू देतो. सगळे मिळून जेवण करतात. मग देव म्हणतो, मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जावं लागेल. यायला उशीर होईल, त्यामुळे तुम्ही सगळे झोपा. सगळे मान हलवतात, पण पिहूला देवसोबत जायचं असतं. मात्र देव तिला नकार देतो, कारण त्याला तिच्या जीवाला धोका नको असतो. काही वेळानंतर देवची कार एका हॉटेलसमोर थांबते. तो बॉडीगार्ड सोबत आत जाऊन एका रूममध्ये जातो, जिथे 2 लोक त्याची वाट पाहत असतात. तो त्यांच्यासोबत मीटिंग करतो. दुसऱ्या बाजूला तानिया आणि जीविका
सुद्धा त्याच हॉटेलमध्ये थांबलेले असतात. पुढे काय होईल ते पाहूयात. देवची मीटिंग संपताच तो आपल्या असिस्टंटसोबत मीटिंग रूममधून बाहेर येतो. तो बाहेर जात असतानाच अचानक एक मुलगी येते आणि त्याच्यावर धडकते. ती मुलगी देवकडे पाहताच त्याच्या देखणेपणात हरवून जाते. देवही त्या मुलीकडे पाहून थोडा चकित होतो, कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून आपली तानिया असते. तानिया आपल्या रूमकडे जात असते, पण तिचं लक्ष मोबाईलकडे असल्यामुळे ती देववर येऊन धडकते. ती पडणार इतक्यात देव तिला पटकन पकडून खाली पडण्यापासून वाचवतो. तानिया घाबरून डोळे बंद करते. देव मात्र तिच्या सौंदर्यात हरवून जातो. त्याला आजूबाजूला असलेले असिस्टंट आणि बॉडीगार्ड काहीच दिसत नाहीत. ते सगळे फक्त देवकडे आश्चर्याने पाहत असतात. तानियाला जेव्हा जाणवतं की ती खाली पडलेली नाही, तेव्हा ती हळूहळू डोळे उघडते आणि देवच्या डोळ्यात हरवून जाते. पण लगेच तिला आपली अवस्था आठवते आणि ती घाईघाईने म्हणते, मला सोडा. देवला काहीच ऐकू येत नाही. तानिया पुन्हा त्याच्या खांद्यावर हलकासा मारत म्हणते, मला सोडा. तेव्हा देव तिला सोडतो, पण त्यामुळे तानिया खाली पडते आणि तिच्या तोंडून किंकाळी निघते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, आई ग बाबा, माझी कंबर तुटली. देव तिचा निरागस चेहरा पाहून वितळतो. तो लगेच गुडघ्यावर बसतो आणि तिला सॉरी म्हणतो. तानिया त्याच्याकडे पाहून निरागसपणे म्हणते, काही नाही. पण देव तिच्याकडेच पाहत राहतो. त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. तो मनात म्हणतो, खूप सुंदर आहेस. तुला नेहमी माझ्याजवळ ठेवेन, कुठेही जाऊ देणार नाही. तो तानियाला उचलून घेतो आणि विचारतो, तुझा रूम कुठे आहे? तानिया मात्र एकटक त्याच्याकडे पाहत राहते. तिला कळतही नाही की तिचा हात कधी देवच्या चेहऱ्यावर गेला. ती कधी त्याचे गाल दाबते, कधी नाक, कधी ओठ स्पर्श करते. असिस्टंट आणि बॉडीगार्ड आश्चर्याने हे सगळं पाहत असतात. ते मनात विचार करतात, आपल्या कठोर बॉसला काय झाले? हा मुलगी पाहून हसतोय. देव मात्र तानियाच्या लहान मुलांसारख्या खोड्या पाहून हसत असतो. तानिया त्याच्याकडे पाहत हळूच म्हणते, अरे वा, किती हँडसम आहे हा. देव तिचं बोलणं ऐकतो आणि तिच्या कानात हळूच म्हणतो, बेबी, जर तुला मला असंच पाहायचं असेल तर सांग, मी तुला माझ्या रूममध्ये घेऊन जातो. हे ऐकून तानिया लाजते. तिचे गाल लाल होतात. ती देवकडे पाहते तर देव तिला डोळा मारतो. तानिया मनात म्हणते, हा माझ्याशी फ्लर्ट करतोय. थांब, आता दाखवते तुला. ती रूम नंबर सांगणार इतक्यात एक मुलगी तिथे येते. तानियाला देवच्या बाहुपाशात पाहून ती ओरडते, तानिया. तानिया तिला पाहून म्हणते, जीवी, आणि देवला खाली सोडायला सांगते. देव तिला खाली उतरवतो. तानिया जीविकाकडे जाऊन म्हणते, सॉरी जीवी, मी पडले होते म्हणून हे मला रूमपर्यंत सोडायला येत होते. नंतर ती देवसमोर उभी राहते. तिच्या डोळ्यात खट्याळ चमक असते. देव तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला काहीतरी खट्याळपणा जाणवतो. तानिया त्याला हाताने खाली झुकायला सांगते, कारण त्याची उंची त्याच्यापेक्षा खूपच कमी असते. ती त्याची टाय पकडते आणि वेगवेगळे चेहरे करून खूप क्यूट दिसते. देवला थोडा राग येतो, पण तिचं गोड रूप पाहून तो हसू लागतो आणि खाली झुकतो. तो झुकताच तानिया हलकासा त्याच्या ओठांवर किस करते आणि लगेच त्याच्या गालावर लिपस्टिकचा ठसा ठेवून पळते. थोड्या अंतरावर जाऊन ती मागे वळून देवकडे पाहते आणि डोळा मारते. देव तर पूर्णपणे शॉकमध्ये जातो. आजूबाजूचे सगळे लोक तोंड उघडून तानियाकडे पाहत असतात. तानिया जीविकाचा हात पकडते आणि देवकडे खट्याळ हसत म्हणते, तानिया, रावत सोबत फ्लर्ट करणाऱ्यांना मी सोडत नाही. नशीबवान आहेस, वाचलास. पुढे माझ्यासमोर फ्लर्ट केलंस तर बघून घेईन. तर आता अर्ध्या तासानंतर पूजाच्या शरीरातून जागोजागी रक्त वाहत होतं, कारण देवने तिच्या शरीरावर चाकूने अनेक ठिकाणी जखमा केल्या होत्या.
इतकंच नाही तर त्याने तिच्या छातीवर आपल्या नावाचं डी कोरलं होतं. जणू काही त्याने तिच्या शरीरावर स्वतःची मोहर उमटवली होती. आता तू कुणाकडेही जाणार नाहीस, तो म्हणाला. हे सगळं पाहताच पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण देवला तिच्या त्या अवस्थेचा काहीच फरक पडत नव्हता. देव शिट्टी वाजवत आपले कपडे घालतो आणि रूममधून बाहेर निघून जातो. त्याच्या ओठांवर एक शैतानी हास्य असतं. त्याच्या हातात एक वस्तू असते. ती पाहून तो हलक्या आवाजात गाणं गुणगुणत हॉटेलमधून बाहेर पडतो. सुमारे अर्ध्या तासानंतर देवची कार कपूर मॅन्शनसमोर येऊन थांबते. तो हळूहळू कारमधून उतरतो आणि चोरी छुपे मॅन्शनमध्ये शिरून थेट आपल्या रूममध्ये जातो. पण एक व्यक्ती अशी होती ज्याची नजर नेहमी देववर असायची. तो मनातच म्हणतो, कधीपर्यंत देव तू स्वतःलाच अशी वेदना देत राहशील? कधी तुझं दुःख कमी होणार? मी नेहमी देवाकडे प्रार्थना करतो की कुणीतरी लवकरच तुझ्या या बेरंग आयुष्यात येवो आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरेल. हे बोलून तो आपले अश्रू पुसतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. सकाळी देव आणि सगळेजण डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतात. तेवढ्यात एक मुलीचा गोड आवाज ऐकू येतो. कुठे आहात सगळे आजोबा? सगळे कुठे आहात? बघा मी आले. तो आवाज ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. सगळे हॉलमध्ये येतात आणि तिथे पाहतात तर तानिया आणि जीविका उभ्या असतात. जीविका तानियाकडे रागाने बघत असते, कारण तानियाने सकाळपासून तिला खूप त्रास दिलेला होता. पण तानियाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. ती जोरात ओरडत सगळ्यांना बोलवत होती, जणू सांगत होती, बघा मी आले. तानियाचा आवाज देवच्या कानावर पडताच त्याला तो ओळखीचा वाटतो, म्हणून तोही हॉलमध्ये येतो. पण तानियाला पाहताच तो आधी थोडा चकित होतो आणि नंतर त्याच्या ओठांवर एक शैतानी स्मित येतं. मिस तानिया, आता माझ्यापासून कुठे पळणार? तानिया सगळ्यांना भेटते आणि सगळे तिला पाहून खूप आनंदी होतात, कारण तिच्या वडिलांनी आधीच फोन करून सांगितलं होतं की तानिया मुंबईला येणार आहे. कपूर आणि रावत कुटुंबामध्ये खूप जुना आणि घट्ट संबंध होता. त्यांच्या आजोबांची मैत्री पुढे त्यांच्या मुलांमध्येही टिकून राहिली होती. तानिया सगळ्यांना भेटून देव समोर येते आणि त्याला पाहताच तिचं तोंड उघडच राहतं. ती मोठ्याने ओरडते, तू? आणि त्यावेळी सगळे तिच्याकडे बघतात आणि विचारतात की तू देवला कसं ओळखतेस? तानिया म्हणते, हा खूप चालाक माणूस आहे. काल रात्री याने मला जबरदस्ती किस केलं. हे ऐकून देव थक्क होतो. मनात म्हणतो, किती चालाक मुलगी आहे की स्वतःने केलं आणि आरोप माझ्यावर टाकते. तो रागाने तानियाकडे बघू लागतो, पण तानियाला त्याचा काहीच फरक पडत नाही. ती निरागस चेहरा करून सगळ्यांना कालच्या हॉटेलमधील गोष्ट सांगते, पण सत्य लपवते. जीविका मात्र मनात म्हणते, या मुलीचं काही खरं नाही. सगळे देवकडे रागाने बघत असतात. देव त्या परिस्थितीतून निसटण्यासाठी कठोर आवाजात म्हणतो, मला काम आहे, मी ऑफिसला जातोय, आणि लगेच निघून जातो. तानिया विचारते, हा खडूस कोण आहे? कुणाल आणि पिहू तिच्याकडे येतात. तिला मिठी मारतात आणि म्हणतात की आमचा मोठा भाऊ. हे ऐकून तानियाचा चेहरा पडतो. सगळे तिला डायनिंग टेबलवर घेऊन जातात. नाश्ता झाल्यावर कुणाल आणि पिहू जीविका आणि तानियाला त्यांचे रूम दाखवतात. दोघी फ्रेश होऊन खाली येतात आणि मग सगळे कॉलेजसाठी निघतात. दरम्यान देव ऑफिसमध्ये पोहोचताच त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलतो. तो खूप रागीट आणि कठोर होतो.
त्याला पाहून सगळे कर्मचारी घाबरतात. तो सगळ्यांकडे रागाने पाहतो आणि सगळेच लगेच कामाला लागतात. तो आपल्या केबिनमध्ये जाऊन असिस्टंट रोहितला बोलावतो. रोहित घाईघाईने येतो. देव विचारतो, काल दिलेलं काम झालं का? रोहित हसत म्हणतो, बॉस, कधी असं झालंय का की तुम्ही दिलेलं काम मी पूर्ण केलं नाही? तो रिमोटने LED सुरू करतो. देव न्यूज पाहतो आणि त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित येतं. देव आपल्या केबिनमध्ये बसून न्यूज पाहत असतो. हसत होता. त्याच्या ओठांवर एक खट्याळ, थोडीशी शैतानी स्मित रेषा होती. तो रोहितकडे पाहत म्हणाला, मी तुला जे काम दिलं होतं ते झालं ना? रोहितही ओठांवर हलकी स्मित आणत म्हणाला, अरे, तू मला काम सांगशील आणि ते पूर्ण होणार नाही असं कधी झालंय का? आता स्वतःच बघ, थोड्याच वेळात तुझा फोन वाजायला लागेल. रोहितचं बोलणं संपताच देवचा फोन वाजू लागला. देव फोनकडे पाहत हलकं स्मित करत 5 रिंगनंतर कॉल उचलतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने एक आवाज येतो, बॉस, शक्य तितक्या लवकर ईमेल चेक करा. देव लगेच लॅपटॉप उघडून ईमेल पाहतो. ईमेल पाहताच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित उमटते. तो म्हणतो, गुड जॉब नितीन. कॉल कट करून तो डोळे मिटून खुर्चीला टेकवतो. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील दुःखद आठवणी पुन्हा तरळू लागतात आणि नकळत एक अश्रू त्याच्या गालावरून ओघळतो. कपूर फॅमिलीच्या बंगल्यात मनोहर कपूर हॉलमध्ये बसून न्यूज पाहत होते. ती न्यूज पाहताच त्याच्या डोळ्यात राग आणि तिरस्कार भरतो. त्यांना ठाऊक होतं हे काम फक्त देवच करू शकतो. त्यांना देवची खूप काळजी वाटू लागते, कारण ही न्यूज जरी इतरांवर परिणाम करणारी असली तरी सर्वात जास्त वेदना देवच अनुभवत असेल, कारण त्याच्या भूतकाळाच्या सावल्या पुन्हा त्याच्या आयुष्यात येऊ लागल्या होत्या. ते नाही इच्छित होते की देव पुन्हा त्या आठवणींना सामोरा जावा, पण आता देव परतला होता बदला घेण्यासाठी. हळूहळू त्याच्या आयुष्यातील सगळे जुने पानं पुन्हा उघडणार होते. म्हणूनच मनोहर कपूर चिंतेत होते. ते देवला फोन करतात, कसा आहेस? देव उत्तर देतो, दादाजी, माझी काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. प्रत्यक्षात देव आणि मनोहर कपूर दोघांनीही ती न्यूज पाहिली होती. ती एकच होती. ती होती सिंघानिया फॅमिलीच्या मोठ्या नातवाबद्दल. सर्व न्यूज चॅनल्सवर दाखवलं जात होतं की तो काल रात्री नाईट क्लबमध्ये मुलींसोबत दिसला होता आणि काही मुलींवर जबरदस्ती करताना, त्यांच्यावर अत्याचार करतानाही त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या बाबतीमुळे सिंघानिया फॅमिलीला मोठा धक्का बसला होता आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. देव ऑफिसमध्ये डोळे मिटून बसलेला असताना रोहित त्याचा मूड बदलण्यासाठी म्हणतो, अरे, सांगायचंच राहिलं, आज मी तुझ्यासाठी एक असिस्टंट ठेवली आहे. देव लगेच विचारतो, मुलगी आहे का मुलगा? रोहित हसत म्हणतो, तू नेहमी मुलींच्याच मागे का असतोस? देव हलकं हसतो. रोहित पुढे म्हणतो, मुलगी आहे आणि खूप निरागस आहे, अगदी लहान मुलीसारखी. तिच्यासोबत काही करू नकोस. हे ऐकताच देव चेहरा वाकडा करून म्हणतो, तुला खरंच वाटतं मी मुलींना त्रास देतो? त्या स्वतःहून माझ्याकडे येतात. दोघे बोलत असतानाच केबिनचा दरवाजा ठोठावला जातो. बाहेरून एक गोड आवाज येतो,
मे आय कम इन सर? तो आवाज ऐकताच देव दचकतो, कारण तो आवाज त्याला ओळखीचा वाटतो. कम इन, तो म्हणतो. दरवाजा उघडून एक मुलगी आत येते. देवकडे पाहताच ती जोरात म्हणते, तू? आणि त्यावेळी देव तिच्याकडे पाहून हसतो. हो, ती मुलगी म्हणजे तानिया. तानियाने अभ्यासासोबत पार्ट टाइम जॉबसाठी अर्ज केला होता, पण तिला अजिबात माहिती नव्हतं की ही कंपनी देवची आहे. तानिया मनातच म्हणते, देवा, कुठे अडकले मी? आता हा मला सोडणार नाही. देव तिच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव पाहून स्मित करत राहतो. तो रोहितला बाहेर जाण्याचा इशारा करतो. रोहित निघून जातो. देव हळूहळू तानियाकडे चालत जातो. मनात म्हणतो, आता कसं वाचशील माझ्यापासून, जंगली मांजरी? आता दाखवतो तुला जबरदस्ती म्हणजे काय असतं. देव जवळ येताच तानियाचा श्वास जलद होतो. ती मागे सरकू लागते, पण मागे दरवाजा असल्यामुळे ती अडकते. देव तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवून तिला थांबवतो आणि स्मित करतो. क्षणभर तानिया त्याच्या स्मितात हरवते, पण लगेच तो म्हणतो, काय म्हणाली होती सकाळी? मी तुला जबरदस्ती किस केलं? तानिया रागाने म्हणते, तू मला चलाक कोल्ही म्हणालास, आणि तू काय आहेस, जंगली मांजर? देव तिचा राग पाहून अधिकच आनंदी होतो. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ झुकू लागतो. तानिया काही बोलणार इतक्या तिचे शब्द ओठांवरच थांबतात, कारण देवचे ओठ अगदी तिच्या चेहऱ्यावर जवळ आलेले असतात. देवचे ओठ जेव्हा तानियाच्या ओठांच्या अगदी जवळ येतात, तेव्हा तानियाला वाटतं की देव तिला किस करणार आहे. त्यामुळे तिचे डोळे मोठे मोठे होतात. तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते. देव तिच्याकडे पाहून हलकसा स्मित करतो, कारण त्याला कळत होतं की तानिया काय विचार करते. म्हणूनच तिला अजून छळण्यासाठी तो हळूहळू आपले ओठ तिच्या ओठांपासून दूर नेत तिच्या गालाला स्पर्श करत तिच्या कानाजवळ नेतो आणि म्हणतो, मिस रावत, तुम्हाला नाही वाटत की तुम्ही आता तुमची असिस्टंटची नोकरी सुरू करायला हवी? जा, तुमचं काम करा. हे बोलताच तो तिच्या कानावर हलकं किस करतो आणि तिच्या इयर लोबला हलकंसं चावतो. देवच्या या वागण्याने तानिया काही क्षणांसाठी थिजून जाते. नंतर तिला भान येताच ती देवला जोरात ढकलते, ज्यामुळे देव एक पाऊल मागे सरकतो. देव मात्र फक्त तानियाकडे पाहत हसत राहतो. तिचा राग आणि लाजेमुळे लाल झालेला चेहरा पाहून त्याला खूप मज्जा येत असते. तानिया आपल्या गालावर आणि कानावर हात ठेवत रागाने म्हणते, बेशरम माणूस, तुला लाज वाटत नाही का एका मुलीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करताना? ती डोळे बारीक करून देवकडे रागाने पाहू लागते. देवही डोळे बारीक करून म्हणतो, आणि तुला काल मला किस करताना लाज वाटली नाही का? दरम्यान एका मोठ्या हवेलीच्या हॉलमध्ये 5 जण बसलेले असतात आणि एक मुलगा त्यांच्या समोर डोकं खाली घालून उभा असतो. त्यांच्यातील एक वृद्ध माणूस, ज्याचे वय सुमारे 70 ते 80 वर्ष असेल, तो रागाने त्या मुलावर ओरडत म्हणतो, तुला लाज नाही वाटली? तुझ्यामुळे आज आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. तुझ्यामुळे आपल्या शेअर होल्डर्सनी आपले शेअर्स परत घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीला खूप मोठं नुकसान झालं आहे आणि तू इथे ऐश करत बसलायस. आता आम्हाला काहीच माहिती नाही.
लवकरात लवकर तुझी इमेज साफ कर. आम्हाला नकोय की तुझ्यासारख्या नालायकामुळे आमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरावं. त्या वृद्ध माणसासमोर कुणाचीही काही बोलायची हिंमत नव्हती. संपूर्ण कुटुंब मान खाली घालून बसलेलं होतं. तेवढ्यात त्याची पत्नी म्हणते, बस करा, खूप झालं. अजून तो लहान आहे. तो आपल्या वयाप्रमाणे वागणार नाही तर काय करणार? तुमच्यामुळे मी आधीच एक नातं गमावलं आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यालाही गमवायचं नाही. तो वृद्ध माणूस तिला रागाने पाहत म्हणतो, खबरदार, पुन्हा त्या नालायकाची बाजू घेतलीस तर तो आमच्या सिंघानिया कुटुंबात परत येणार नाही. इतकं बोलून तो आपल्या खोलीत निघून जातो. आता तुम्हाला समजलंच असेल, ही म्हणजे देवची सिंघानिया फॅमिली आहे. त्याचे आजोबा, आजी, वडील, काका सगळे तिथे होते. आणि जो मुलगा उभा होता तो म्हणजे देवचा सावत्र भाऊ, ज्यामुळे देवसोबत खूप काही घडलं होतं. 7 वर्षांपूर्वीचं एक गूढ जे पुढे उलगडेल. तानिया आणि देव अजूनही एकमेकांकडेच पाहत असतात. तानिया नाक मुरडत म्हणते, मी काही काम करणार नाही. मला इथे नोकरी करायचीच नाही. आता मला कळलंय की या ऑफिसचा बॉस तू आहेस. देव तिचं बोलणं ऐकून स्मित करतो आणि ऑफिस ॲटिट्यूडने आपल्या खुर्चीत बसतो. तो म्हणतो, मिस तानिया, कदाचित तुम्ही विसरलात की तुम्ही माझ्या कंपनीसोबत एक ॲग्रीमेंट साईन केलं आहे. ॲग्रीमेंटचं नाव ऐकताच तानियाचे डोळे मोठे होतात आणि ती आश्चर्याने विचारते, मी कधी ॲग्रीमेंट साईन केलं? देव काही कागद काढून तिला दाखवतो. ते पाहून तानिया चकित होते आणि रागाने म्हणते, हे सगळं तू मला फसवून करून घेतलं आहेस. देव शांतपणे म्हणतो, मलाही माहीत नव्हतं की तू माझी असिस्टंट होणार आहेस, पण आता झालीच आहेस तर आपली ड्युटी नीट कर. नंतर तो हसत ॲटिट्यूडने म्हणतो, जा माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी घेऊन ये. तानिया मनात म्हणते, जा तानिया, या राक्षसाला कॉफी देऊन ये, नाहीतर काय करेल सांगता येत नाही. आता तरी मी काही करू शकत नाही. पण देव सिंघानिया, तुला अजून माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतलाय. बघ मी तुला कसं धडा शिकवते. ती हलकसं खोडकर हसू चेहऱ्यावर आणते आणि केबिनमधून बाहेर जाते. देव तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून मनात विचार करतो, नक्कीच या जंगली मांजरीच्या डोक्यात काहीतरी चाललंय. मला त्रास देण्यासाठी काहीतरी करणारच. पण मीही बघतो तू माझ्यासमोर किती दिवस टिकतेस. तो हसतो आणि आपलं काम करू लागतो. तानिया देवसाठी कॉफी बनवत असताना खूप चिडलेली असते. पण काही क्षणातच तिच्या डोक्यात एक आयडिया येतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ, थोडं शैतानी हसू उमटतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा. पुढे जाऊन तुम्हाला ही स्टोरी नक्की आवडेल. खूप इंटरेस्टिंग आहे.